महाराष्ट्रातलं एक असं पवित्र ठिकाण जिथे भक्तीसोबत शिस्त आणि शांतीसोबत सेवा पाहायला मिळते. हो, मी बोलतोय विदर्भाच्या संत नगरीबद्दल, शेगावबद्दल. इथे आल्यावर मनातला गोंधळ शांत होतो. मंदिर असो वा भक्त निवास, इथलं मॅनेजमेंट बघून तुम्ही थक्क व्हाल. पण थांबा, हा काही साधा व्लॉग नाहीये. ही आहे माझी 2021 ची एक स्पेशल ट्रिप, जी मी आज पुन्हा जगणार आहे. तर चला, गणगण गणात बोते म्हणूया आणि सुरू करूया आजचा हा सुंदर प्रवास. सकाळची वेळ होती. मी पवनीवरून निघालो नागपूरसाठी. तिथे पोचल्यावर मोनूला कॉल केला. मोनू म्हणजे माझा भाऊ. आम्ही चहा घेतला आणि थोडा वेळ नागपूरमध्ये फिरलो. अचानक ठरवलं की याला पण शेगावला न्यायचं. आधी तर नाही म्हणाला, पण शेवटी तयार झाला. संध्याकाळी 6 वाजता खिडकीवाली सीट पकडून आमचा प्रवास सुरू झाला. सगळं कसं मस्त चाललं होतं. पण 2 तासानंतर गाडी एका स्टेशनवर थांबली. मी चहा प्यायला खाली उतरलो तर पाठोपाठ हा मोनू पण खाली आला. बॅगा तशाच सोडून. तेवढ्यात हॉर्न वाजला. चहा तिथेच फेकून आम्ही जीवाच्या आकांतानं धावलो आणि कशीबशी ट्रेन पकडली. पण आत गेल्यावर शॉक बसला. अरे, ही तर वेगळीच बोगी होती. आमचं सगळं सामान त्या दुसऱ्या डब्यात आणि आम्ही इथे. आता फक्त पुढच्या स्टेशनवरच काय तो भरोसा होता. मित्रांनो, मोनीने बघ त्यावर डब्यात ठेवली आहे. भेटन खरंच भेटन. मित्रांनो, आपण पोचलो शेगावला. चाय पिले. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो शेगावच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आणि आता तुम्ही बघू शकता इथं खूप सारे ऑटो आले आहे. आणि त्यांनी म्हणत होते की चल लवकर, चल लवकर, 10 रुपये चल, 10 रुपये चल. तर माझ्या घरून सांगितलं होतं मला की तिथं बसा राहते म्हणते. सवारी घ्यायचं काम नाही. सकाळी 5 वाजता काकड आरती राहते. तू दर्शन करायला नको दे. सकाळी 5 वाजता उठू नाही का मला. संध्याकाळी परत कोणत्या गाडीत जायचं तुम्हाला? रात्री 9-8-9 वाजता गाडी नाही. दादर सेवाग्राम आहे, मग 12 वाजता रात्री. मंदिराजवळ अगर तुम्ही जासाल तर तिथं हॉटेल वगैरे रेट जास्त आहे. 3000-4000 रुपये रेट असतात. बसची वाट पाहून कंटाळलो. शेवटी ऑटो केली. ऑटोवाले काका खरंच देव माणूस वाटले. त्यांनी आम्हाला रूम शोधून दिली. महाराजाचं माझा हा पहिलाच प्रवास होता, त्यामुळे मी खूप खुश होतो. पण खरा ट्विस्ट तर दुसऱ्या दिवशी समजला. आणला आता आणि काका तुझी मदत करून राहिली. आपण रूम बुक केली आहे. पुणे वापस ये. झाली आता खूप सगळं आहे आणि जवळपास 5 वाजल्या.
भाऊ विश्वास असेल आपलं दर्शन. और SSV काहीच हॉटेल आहे हो का नाही ॲटोवाले म्हणत होते रिसॉर्ट गेले तर म्हणे बहुत नुकसान होते 800 रुपयाची म्हणे 150 रुपये रूम भेटते म्हणे 4 रुपये थोडा लागते म्हणे आणि याच्या 100 रुपये लागते म्हणे किती रुपये घ्याल 20 रुपये आले 40 रुपये आहे का रे यार ते काकाने बनवून ना म्हणे इथं बनवणार आहे ना तर बिझनेस आहे काही पोट भरायचे आपले. मित्रांनो बघा आपण पोहोचलो आता शेगावात पोहोचलो नाही यार शेगावातच आहो आपण का आलं घेताय का काही हा? क्या होय कितीला आहे का आपण आता चाललो लॉजवर कधी शेगावला आलाय ते रूम नको ना बहुत खर्चिक काम होते बरं गाइस हमने भी रूम से अभी जेवण करने के लिए जा रहे हैं आता आपण चाललो मंदिराकडे आपल्याला पुणे आहे काराती काय झालं मी 10:30 वाजता आलो तो ॲटोवाला राहते त्यानं आपलं कमिशन काढून एक रूम बुक करायला लावली आम्हाला आणि बहुत खतरनाक सांगितलं ती क्लिप आहे माझ्या छोटीवाली ते टाकीन नंतर नाही का तुम्ही बघून टाका तेव्हा खूप बड्या वाटत लावली नाही यार ना भावा आलता लावली ना भाऊ का लावला भाऊ ना आपल्या स्पेशल शेगावची कचोरी आहे मग आम्ही सकाळी आपल्या भावाला भूक लागली होती आम्ही नाश्ता केला इथं सकाळी आणि आता हारवर लागत हारवर भेटते आपण सकाळी दर्शन केले म्हणून आता आपण हार याची गरज नाही आता पण आपल्याला जेवण करायला जायचं आहे आपण तिकडले ते पोट्टे ना भावा माहिती आहे का सकाळी नाही का असं दर्शन केले बाहेर निघालो आम्ही घेतलं भाऊ घेतलं सकाळी गेलो दर्शन केले बाहेर निघालो दर्शन करून हारबार घेऊन ते एक पोट्टे नाही का लहान पोट्टे 10 वर्षाचे ते जवळ आले ताडवाड घेऊन होते त्यांनी ते ताड पकड म्हणे भाऊ म्हणजे वाजवून पाय म्हटलं ताड वाजवून बघितली यार जशी हातात ताड बघितली तू वापस घ्यायला तयारच नाही ताड नाही का वापस घ्यायला तयारच नाही आता पैसे दे म्हणे डायरेक्ट तुम्हाला जर हार घ्यायचा असेल तर त्या भाऊकडून घेऊन टाका आपण सकाळी जेव्हा आलो होतो दर्शनाला तेव्हा भाऊकडून हार घेतला तर बहुत बड्या हार घेतला आणि हारचे प्राईस काय बाबा 50 रुपये फक्त 50 रुपये ते बी गुलाबाचे फुलाचे हार बहुत बड्या हार आहे एक नंबर आणि तुम्ही पण घ्या हा भाऊकडे लक्ष नाव काय भाऊ हा राम भाऊचं नाव आहे तर हार घेऊन टाका ठीक आहे भाऊ जय सियाराम तर मित्रांनो आपण आता कापूर घ्यायला चाललो लवकर तर आपण नागझिरी जायच्या नंतर नाही का जाऊ नंतर नागझिरीला आणि सगळ्यात आधी आपण नंतर कापूर शोधतो कापूर कुठे भेटते का माहित नाही आता एवढ्यात पण बघू आहे मध्ये कापूर किराणा दुकान विचारूया ते आता झाड आहे जसं मी आधीच सांगितलं होतं हा फक्त एक व्लॉग नाहीये तर या माझ्या 2021च्या अविस्मरणीय आठवणी आहेत. पहाटेच्या गारव्यात सकाळच्या काकड आरतीला हजेरी लावून आम्ही पुन्हा एकदा मंदिरात दर्शनाला गेलो आणि खरंच
आमचं नशीब यावेळी एकदम सॉलिड होतं, कारण आम्हाला फक्त दर्शनच नाही तर दुपारची आरती सुद्धा अनुभवायला मिळाली. त्यानंतर वेळ होती जगप्रसिद्ध महाप्रसादाची. शेगावच्या प्रसादाबद्दल आणि तिथल्या शिस्तीबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज स्वतः अनुभव घेतल्यावर विश्वास पटला की असं शिस्तबद्ध मॅनेजमेंट पूर्ण विश्वात कुठेच नसेल. तर मित्रांनो, इथं बघा कृष्णाजीचा माळा आहे, जिथे श्री गजानन महाराजांनी जडत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी गर्भहरण केलेले स्थळ म्हणते. तिथं आपल्याला जायचं आहे. हे बघा, हे कृष्णाजीच्या मळ्याकडे ज्याचा मार्ग दिला, इथं आपण जाऊ त्या मार्गात. मंदिराच्या त्या भव्य गर्दीतून बाहेर पडून आम्ही निघालो एका अशा ठिकाणी जिथे साक्षात महाराजांचा सहवास लाभला होता. मित्रांनो, इकडली जी भाषा आहे एवढी खतरनाक भाषा आहे, बहुत खतरनाक. आम्ही आलो कृष्णाजींच्या मळ्यात. खूप दूर पायवाट केल्यानंतर काहीतरी भेटला आणखी एक बोर्ड. तिथं कृष्णाजीचा माळा अशा मोठ्या अक्षरात लिहिला आहे. मला तर वाटते तोच बोर्ड असेल, तर आपण इथे जाऊ पण. तर मित्रांनो, आपण खरं पोचलो कृष्णाजीच्या मळ्यावर. आणि हा मागं बघा बोर्ड दिसताय ना, तो कृष्णाजीचा मळा आहे. तर विषय असा आहे, इकडले जे लोक आहेत, हा मेन गोष्ट सांगतो. एवढंच माहिती आहे का, मी आत्ता तो घोडागाडी नाही पाहिली असलीमध्ये, जे मला आता दिसली इथं. हे बघा, इथं घोडागाडी आहे 1 नंबर. हा घोडा आहे ना, गाडी पण आहे. घोडा तर सगळ्यांना माऊली शब्दाशिवाय बोलत नाही कोणी, माहिती नाही. तर एका काकाला विचारलं कर्मचाऱ्याला, बघा म्हणलं माऊली म्हणजे का होते, तो म्हणे आदर देण्यात येते ते माऊली. रेकॉर्ड करणार होतो, पण तिथे रेकॉर्डिंग होत नाही ना मंदिरात. कृष्णाच्या माळ्याच्या अंदर का आहे तर जाऊन चला. आता तुम्ही मागच्या कॅमेरा बघा. अति सुंदर, बहुत असं निसर्ग रम्य वाटते पूर्ण इकडचा एरिया. आणि असं वाटते की इथून कधी जावंच नाही, तसं राहावं. जर ट्रेन जात आहे बघा, ट्रेन पण इथं जवळच आहे. इतिहास सांगतो की गजानन महाराज या मळ्यात बऱ्याचदा वास्तव्याला असायचे. इथे आल्यावर एक वेगळा थंडावा आणि शांतता जाणवते. असं वाटतं की निसर्गाच्या कणाकणात आजही महाराजांचं अस्तित्व आहे. हिरवागार परिसर, जुनी झाडं आणि ती पवित्र स्पंदने. खरंच शेगावला आल्यावर या जागेला भेट दिल्याशिवाय तुमची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही. आपण गेलो कृष्णाजीच्या मळ्यात, बघितलं सगळं, एक व्हिडिओ शूट केला आणि लगेच निघालो आता आपल्या नवीन डेस्टिनेशनसाठी. आणि तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा मी तिकडे येत होतो ना, तेव्हा एक कुत्रा नाही का, कुत्र्याचा पिल्लू आपल्या मागं लागला होता. तो आता आपल्या सोबत होता, दिसतंय का तुम्हाला? आता हा माहित नाही कुठपर्यंत येत होतं. तुम्हाला ब्लॉग आवडत आहे ना? नक्कीच आवडत असेल. मित्रांनो, आता वाजले 3 आणि आपण आता निघालो बाहेर. काय रात्री झोपच नाही झाली, तर थोडी झोप घेऊन टाका म्हटलं. इकडनं झोपलो आम्ही, आता निघतो. खूप पवनाडली आहे माझ्यावर, सगळा प्रोफेशनल ब्लॉगर आहे. आपण इथं शेगावमध्ये आलो होतो आणि इथं शेगावची कचोरी एवढी फेमस आहे की आपण असं घेतलं त्या कचोरीच्या. आपण कचोरी खातो आता. शेगावला आलात आणि नागझरी नाही बघितली तर तुमची ट्रिप अपूर्णच वाटेल. नागझरी हे शेगाव जवळचं एक अतिशय जागृत आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. आता मी जस्ट पोहोचलो नागाझरीमध्ये. ॲटो भेटत नव्हता, थोडा जुगाड करायला लागला, तेव्हा ॲटो भेटून गेला आम्हाला. इथे पोचल्यावर आम्ही दर्शन घेतलं. तिथला निसर्ग आणि तो शांत परिसर बघून मनाला एक वेगळंच समाधान मिळालं. इथल्या गोमुखातून अखंड पाणी वाहत असतं. असं म्हणतात की महाराज इथे नेहमी यायचे.
आणि आमचं नशीब बघा, त्या दिवशी तिथे योगायोगानं हवन सुरू होतं. हवनाच्या त्या पवित्र धुरामुळे आणि मंत्रोच्चारानं तिथलं वातावरण एकदम भारलेलं होतं. आम्ही तिथे नतमस्तक झालो आणि आशीर्वाद घेतला. पण इथे आम्हाला एक अजून खास गोष्ट दिसली. ती म्हणजे तिथलं प्राचीन स्वयंपाकघर. त्यावेळची ती भांडी, ती रचना, हे सगळं बघून आम्ही क्षणभर जुन्या काळात गेलो होतो. खूप मजबूत आहे हे. आणि जुन्या काळातले इथं जेवण वगैरे शिजवत होते. खूप साऱ्या लोकांचे बघा वाळणं वगैरे सगळं. आणि एवढे भांडे आहेत तिथं, तांब्याचे, काश्याचे, पितळाचे, ते सांगू शकत नाही. चला माऊली, दर्शन वगैरे सगळं एक नंबर झालं आपलं. दिवसभर असंच गेलं आपलं. बरं झालं 24 घंट्याची रूम केली होती आपण. आता जवळपास कारण ती 10:30 का 11 वाजता आपण रूम केली होती. आता वाजले 10. आपल्याला रूम सोडायला लागणार आता. आणि रूम सोडली का तिकडे आपण रेल्वे जाऊ डायरेक्ट जंक्शनवर. इकडून जायचं आहे ना पुण्या. हो ना माऊली. जय गजानन माऊली. आपलं दर्शन बिलकुल ओके मध्ये झालं. आणि शेगावचं जेवढं आपण प्लॅन बनवलं होतं मनात, ते बिलकुल सक्सेसफुली रन झाला आपला प्लॅन. आपलं दर्शन बिलकुल ओके झालं. 2 वेळा समाधी दर्शन केलं, 7 वेळा का 8 वेळा मुख दर्शन केलं. आणि खूप मजा वाटली यार. तिथले जे लोक आहेत शेगावचे, एवढे सही आहे का सांगू नाही शकत यार. नंतर कधी सांगेन ट्रेनमध्ये टाईम भेटेल तर तुम्हाला सांगतो नंतर, नाही का. तर आता आपण निघत आहोत. हे रूम सोडतो. हा मोने झोपून आहे. आपण रूम सोडून लागलो. जस्ट आपण पोहोचलो शेगाव स्टेशनला. आणि बघा हे शेगाव फोर्ट. ट्रेन जवळपास आता 2 घंटे लेट आहे आमची वाली. अखेर सकाळी 5:30 वाजता आम्ही नागपूर स्टेशनवर पोहोचलो. बाहेर आल्यावर गरमागरम चहा घेतला आणि मी निघालो माझ्या रूमकडे, म्हणजेच ब्रह्मपुरीसाठी. पण पिक्चर अजून बाकी होता. योगायोगानं ब्रह्मपुरीच्या बसमध्ये मला माझा मित्र भेटला. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या 2021च्या ज्या आठवणी होत्या त्या नेमक्या कशा वाटल्या, म्हणजे मी एवढ्या आठवणी जपून ठेवल्या एवढे वर्ष, त्या नेमक्या कशा मी प्रस्तुत केल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओमध्ये कसा वाटलं तुम्हाला, आणि मी का मेन्शन करायला पाहिजे होतं, आणि का मेन्शन मी नाही केलं, काय चूक केली, काय चूक नाही केली यावेळी मी, ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण हा आपला चॅनल जो आहे तो यार ग्रो करायचा आहे, ग्रो नाही होऊन राहिला यार. तर जय श्रीराम. आतासाठी एवढंच, आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.